एवढा चांगला वातावरण कुठं आहे ते हे बघायसाठी आपला कंटिन्यू ब्लॉग बघा. तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा लगा अक्षय आणि आज सकाळी उठलो मस्त मी चहा प्यायला बसलो गाईज. तोपर्यंत मित्राचा आला कॉल, आपण जाऊया आज कुठं सांगा, काबदेरामला. मग मस्त मी आंघोळी गेलो गाईज, मस्त मी आंघोळी करून आल्यानं भेटतो. मग आंघोळी करून मस्त मी सेक्सी गाईज रेडी झालो. व्हाईट कलरचा शर्ट घातलेला बघा गाईज. मग इथे मित्राच्या घरला आल्यावर मग चहा पिलो गाईज. आणि मग तोपर्यंत मम्मीने कॉल केला अंडी आणाय. मग अंडी घेतली आणि घरात आलो गाईज जरा. आणि इथं आपली सगळी रेडी जमलेली. मग मी घेतले हेल्मेट, माझ्याबरोबर होता अथर्व. मग आम्ही चाललो निघलो बघा गाईज, मस्तपैकी निघून जातं सध्या. आणि आता इथं पोचत आहे थोड्या वेळ. तुम्ही वाईफ बघा गाईज, मस्त व्ह्यू बघा गाईज कसा आहे. आणि हे होतं काबदेराम. तुम्ही नक्कीच करून आला असेल तर माहीत असेल. साऊथ गोवाचं मस्त आहे इथं फोटो शूट करायला. आणि इथं लावलेलं थार गाईज वैभव त्यांची. वैभव माझा मित्र यो. आम्ही सगळेजण बाईकवर गेलतो आणि त्यांनी सगळी गँग आपली थार म्हणून आलती काय. आणि ही बघा कशी मागणी ती. आणि आम्ही बसतो मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवायला. मस्त मी बसले बघा इथं मी आणि वैभव साईडला. आणि आता चाललोय घरला गाईज, व्ह्यू बघायला चेक करा. आणि परत तिने आली फोटो काढाय गाईज, फोटोज काढाय. मग फोटो वगैरे काढून झालो, वाईफ बघा गाईज. आणि मग आलो मी कायाकिंग करायला. मग कायाकिंग करायला मी आणि भरत बसलेलो बघा गाईज मस्तपैकी. कारण भरतला सांगितलं तू चालू बाबा. मग भरत चालवलता आणि अथर्व आणि डब्ल्यू बसलेलो बघा. मस्तपैकी भरतनं चालवली गाईज, कायाकिंग केली. आणि तेव्हा माझा व्हिडिओ काढते बघा गाईज. मी बी चालवलं थोडं. आणि तर रोहिणी तीन होते सगळे. मस्तपैकी आम्ही गेलो सगळे मित्र एन्जॉय करायला. संडे वाईट सो आम्ही एन्जॉय केला मस्तपैकी. आणि इथं मी आणि भरत चालवा लागलो बघा गाईज. आणि इथं मयंक आणि वैभव होती. सो आम्ही मस्त एन्जॉय केला गाईज. आणि मी आणि भरत बघत चालवते. मज्जा केली हो. आज संडे म्हणून एन्जॉय असते आपल्या संडेला. मग मस्तपैकी एन्जॉय केलं. शेवट एकदा बीचवर फोटो बिटो काढलं मस्तपैकी वाईफ व्ह्यू घेऊन. आणि थोडं एन्जॉय बी केलं शेवटचं. आणि आता चाललो परत गाईज वर. आणि वरनं व्ह्यू बघा गाईज कसं दिसते. आणि निघलो आता घरला जायला गाईज. तोपर्यंत बघताना काय वाटत पाऊस, भिजतच निघलो घरला गाईज. मग इथं आलो, लावली गाडी पहिल्यांदा, आता रोल सोडलो आणि मग आलो घरला. मग घरला आल्यानंतर बघते काय सगळेजण वर टेरेसवर चहा प्यायला. मग मी बी गेलो वर टेरेसवर गाईज. मस्त टेरेसवर व्ह्यू बघा गाईज. पाऊस पडायला लागलाय मोठ्या लाट. आणि यांनी आले वर टेरेसवर चहा प्यायला. काय म्हणायचं काय आमच्या घरच्यांना सांगा, कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही काय म्हणायचं. आणि मस्त वर टेरेसवर आलो, कपडे बदलली कारण कपडे आपली भिजलेली पावसात, म्हणून कपडे येऊन बदलली. आणि वर टेरेसवर. आणि इथं सगळं वरनं व्ह्यू मस्त दिसते बघायचं. व्ह्यू एक नंबर आहे आपल्या टेरेसवर गाईज. फोटो बिटो काढाय एक नंबर मस्त बघी. आणि पुढं ते जाळ लागलं पाहिजे त्यामुळे धूर यायला गाईज इथं. आणि मग आता आली सगळं त्या खाली मस्तपैकी वडापाव आणलेला, वडापाव खाल्लो गाईज. आणि आता चाललो कझन्स म्हणजे मी बहिणी बरोबर कुठं बेतुलच्या बीचला. मग वाईफ बघा गाईज बेतुलच्या बीचचं गाईज. मस्तपैकी आता बीचला पोचलोय, तुम्हाला बीच दाखवतो बघा. रात्रीचं बीचला यायचं म्हणजे एक वेगळाच प्रकार आहे. आम्ही सध्या आलो फोटोज काढाय. मग आपली फोटोज काढून झाल्यामुळे चाललो गाईज घरला. मग आता चाललो बघा घरला गाईज. पाऊस यायला असते बारीक बारीक. आणि मग आलो घरला गाईज. मम्मीने सांगितले जेवण वाढाय. मग मम्मीने आमलेट वाढलं आणि पाव आणलेला. आमलेट रस आमलेट खालतं. आणि आजचा ब्लॉग एवढाच, भेटूया पण उद्याच्या ब्लॉगला. आणि आजचा ब्लॉग होता गाईज डे 50. आपलं 50 ब्लॉग्स कम्प्लीट झाले.